प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. सारोळ येथे 20 ते 25 वर्ष वयोगटातील अर्धनग्न आणि गळा चिरलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. मृत युवती आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने दखल घेत मार्गदर्शन व आवश्यक सूचना दिल्या होत्या. सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने समांतर शोध सुरू करून अवघ्या 24 तासात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर मयत युवती बुलढाणा येथील असून संस्कृती काळे असे तिचे नाव असून प्रेम संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दीपक खरपडे, राहुल खांडबहाले, अमोल मोरे यांनी अथर्व गजानन देशमुख आणि त्याचा साथीदार सुमित देवानंद सानप दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैकी अथर्व देशमुख टॅक्सी कॅबने पळून जाण्याच्या बेतात असताना सातपूर पोलीस पथकाने भद्रकाली पोलिसांच्या मदतीने भद्रकाली परिसरातून खासगी टॅक्सी कॅबमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत बुलढाणा येथील संस्कृती काळे हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली असून चारित्र्याच्या संशयावरून दोघात वाद झाला आणि आपल्या मित्राच्या मदतीने धारदार शस्त्र वापरून गळा चिरण्यात आला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यातील डस्टर गाडीचा वापर करून मृतदेह सारोळ येथे टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अमिता गावंडे, नाशिक.